त्यांनी असं विचारलं तर एकच वस्तू एकाच वेळेला दोन वेगळ्या पक्षाचे मतदार आणायला गेले तर बाबा शेखर टिळक भाजपचा आहे म्हणून एक भाव, पराग सर दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून दुसरा भाव, असं होतंय का? असं ना स्थानिक बाजारात होत, असं ना राष्ट्रीय बाजारात होत, असं ना जागतिक बाजारात होत. हे लेट अस बी व्हेरी क्लिअर. पहिली गोष्ट, आज 86 सालपासून मी बजेटवर बोलतो. माझ्या परमेश्वर कृपेनं, कष्टानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानं, काय वापरायचा तो शब्द वापरा, ही 86 पासून मी नुसतं बजेटवर बोलतोय असं नाही. त्याच्या पार्श्वभूमीवरती त्या वेगवेगळ्या समित्या काम करतात. त्यातल्या काही समित्यांमध्ये काही वर्ष माझ्या व्यावसायिक भूमिकेत, काही वेळेला माझ्या वैयक्तिक भूमिकेमध्ये काम करायची संधी मिळाली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था हा विषय आहे. पराग सर म्हणले तसे मला स्वतःला असं वाटतं की आज ही चर्चा कुठनं आली असेल याची मला कल्पना. अलीकडच्या काळात एक उदाहरण सांगतो की अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असतो, पण अर्थव्यवस्था हे तुमच्या आजपर्यंतच्या सगळ्या इतिहासाचं सार असतं. म्हणजे अकाउंट्सच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्थसंकल्प हा आपल्या अकाउंट्स मधल्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट सारखा असतो. अर्थव्यवस्था ही आपल्या बॅलन्स शीट सारखी असते ऍज ऑन डेट. फक्त इंटरप्ट करतो, आपले ऑडियन्स आहेत ते हिंदी, मराठी, इंग्लिश आहेत, तर काही जर आपल्याला जर इंग्लिश मधले जे शब्द आहेत काही काही वेळेला मराठीमध्ये, म्हणजे मराठी इंग्लिश म्हणजे काय की सगळ्या व्यक्तींना कळून देत. आणि लाईन पण आली एखादी तुमच्या मध्ये तोंडून तर प्लीज येणारच. मुंबईत राहायचं म्हणजे काय मराठी बोलत, अर्थ आणि फायनान्स म्हटलं लगेच सॉरी काही सॉरी कसलं, तुम्हाला तुमचं ऑडियन्स माहिती आहे तशा दृष्टीने आपण पॉडकास्ट केलं पाहिजे, त्याच्यात काही चूक. ट्रू. हे बघा, ह्या जो प्रकार आहे की माझं प्रॉडक्ट काय आहे याच्यापेक्षा त्याचा कस्टमर कोण आहे हे जसं पॉडकास्टसाठी महत्वाचं असतं तसं ते इकॉनॉमीसाठी असतं. शेवटी आज तुमची अर्थव्यवस्था, साधं उदाहरण घ्या की आजकाल आपल्या देशामध्ये चर्चा चालू आहे की अकॉर्डिंग टू फ्यू इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स अक्रॉस द वर्ल्ड, इंडियन इकॉनॉमी इज रँक 4th. ट्रू. काहींचं म्हणणं आहे झाली, काहींचं म्हणणं आहे नाही. माझं म्हणणं असं आहे 4थी नाही झाली, 5वी तर नक्की आहे की नाही. जगात देश किती, सगळ्यांवरती करोनाचा परिणाम झाला की नाही, मग सगळ्या